तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाला नागरिकांचा चोप. रामनगर पोलिसात गुन्हा. मोबाईलवर वारंवार कॉल करून एका तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर रोड परिसरात घडली. नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद मोहम्मद मुस्तफ खान असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पीडित तरुणीला तिच्या मोबाईलवर सतत कॉल करून भेटण्याचा आग्रह करत होता. तरुणीने वारंवार नकार दिल्यानंतरही त्याचा त्रास सुरूच राहिल्याने तिने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला. यानंतर संबंधित तरुणाला पकडण्यासाठी योजना आखण्यात आली. पुन्हा कॉल आल्यानंतर तरुणीने भेटण्यास होकार देत त्याला डोंबिवलीत बोलावले. ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला है. एक कार्यकर्ता है, उसके परिचय में एक दोस्त की बहन थी. उसे 3-4 दिन से एक अनजान नंबर से एक मुस्लिम युवक मैसेज कर करके तकलीफ दे रहा था, अश्लील बातें कर रहा था. तो प्रथम था उसने वो नंबर ब्लॉक किया. फिर दूसरे एक नंबर से उसे मैसेजेस आने चालू हुए. तो फिर उसने वहाँ के जो लोकल पुलिस स्टेशन वो जहाँ रहती है वहां पर संपर्क करके तकरार देने की कोशिश की. तो वहां से ये साइबर क्राइम का मामला है, ये चौकी में यह गुनाह नहीं होगा ऐसा बताकर उसे वापस घर पे भेजा गया. वो लड़की सुदैव से जागरूक थी, इसलिए उसने हमारे कार्यकर्ताओं तक संपर्क किया और बताया कि भैया ऐसा ऐसा है और एक मुस्लिम युवक 2-3 दिनों से मुझे तकलीफ दे रहा है. तो उसे ट्रैप लगाकर पुलिस प्रशासन के माध्यम से डोंबिवली में बुलाया गया और प्रशासन के हाथों से उस लड़के को पकड़ा गया. वो लड़का अलग अलग तरह से लड़की को बहलाना फुसलाना चाहता था कि मेरे पास ऐसी महंगी गाड़ी है, हम इस अच्छे होटल में जाएंगे, इस लॉज में जाएंगे, तुम्हें कहाँ घूमना है, क्या करना है, ऐसे अलग अलग बहकावे देने की कोशिश कर रहा था. बट अच्छा हो गया कि वो लड़की जागरूक थी और वो इस सब में नहीं फंसी. हम आज देख रहे हैं कि देश भर में, राज्य भर में नासिक का टीसीएस का मामला हो या फिर परतवाड़ा का मामला हो या नागपुर का मामला हो, इस माध्यम से कॉर्पोरेट जिहाद, लव जिहाद या अलग अलग मामले सामने बहुत आ रहे हैं. ये भी लड़की पहले एक कॉल सेंटर में ही काम करती थी, वहां पर भी उसके कुछ मुस्लिम युवक दोस्त थे और शायद ऐसा लग रहा है कि उसी किसी माध्यम से ये नंबर गया होगा. क्योंकि जब इस आरोपी लड़के को पूछा गया कि नंबर कहाँ से मिला तो कोई रहीम नाम के लड़के का नंबर दिया गया था और इसमें और एक अब्दुल लड़के का नाम भी वारंवार ऊपर आ रहा है. तो हमने अपने डोंबिवली एसीपी माननीय हेमाडे सर से मीटिंग करके उनसे बात की और हमारी कुछ मांगे उनसे रखी है कि इस लड़के का मोबाइल तलाशा जाए. लड़का बाकायदा शादीशुदा है और उसको एक बच्चा भी है और फिर भी एक हिंदू लड़की को, मासूम लड़की को बहलाने फुसलाने की कोशिश कर रहा था. इसका बहुत अच्छी तरह से तपास हो ऐसी विनती हमने माननीय एसीपी डोंबिवली से की है और उन्होंने वैसे इंस्ट्रक्शन यहाँ रामनगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक जी को भी दी है कि वो लड़की का मोबाइल ताबे में लेकर इस मामले में पूरी लिंक जोड़कर ये कौन कौन लोग इस रैकेट में शामिल है उन सब लोग की चौकसी करके गुना दाखिल इस मामले में हो रहा है. नमस्कार, मी अर्जुन भाबड. आज दुपारी साधारण 12:30-1 वाजता मला फोन आला की दुसऱ्या शहरामधल्या एक मुलीला अजून दुसऱ्या म्हणजे शिळफाट्याच्या इकडचा एक मुसलमान मुलगा आहे, तो गेले 3 दिवस झाले तिला त्रास देत होता फोन करून आणि तिला इथे डोंबिवलीमध्ये त्यांनी भेटायला बोलवलं होतं. आणि भेटल्यानंतर त्यांनी जी गाडी आणली होती किया गाडी, त्या गाडीमध्ये तिला जबरदस्ती बसून तिला सांगत होता की तुला लॉजवर आपण जाऊया, जवळ इथे चांगला कुठला लॉज असेल पॉश तिथे आपण जाऊया. पण ती मुलगी सावध असल्यामुळे तिने तिच्या कुटुंबाला आधी सांगितलं होतं, तिचे भाऊ, तिचे आई, हे सर्व जणांना तिने आधी सांगितलं होतं. ह्याच्या आधी वांगणी पोलीस स्टेशनला तिने तक्रार करायचा प्रयत्न केला, परंतु तिथे सायबर क्राईम असं सांगून तिची तक्रार घेतली गेली नाही. आणि तरी सुद्धा हा मुलगा तिला फोन करत होता. मग पहिला नंबर तिने ब्लॉक केला. तो ब्लॉक केल्यानंतर तिला दुसऱ्या नंबरवरून मेसेज यावे लागले आणि त्याचा ट्रू कॉलरवर त्याचं नाव अब्दुल म्हणून होतं आणि ह्या मुलाचं नाव आहे तर जावेद म्हणून नाव आहे. तर तो जावेद नावाचा मुलगा सातत्याने तिला परत एकदा फोन करून सांगत होता की आपण भेटूया, माझ्याकडे चांगली कार आहे, आपण जाऊन लॉजला जाऊया, तुला जर इंटरेस्ट असेल तर आपण चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ, अशा पद्धतीनं तिला फसवण्याचा प्रयत्न करत होता. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं की नाशिकचे टीसीएस पासून तर परतवाडापर्यंतचे मोठ्या मोठ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामुळून जे काही लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना या मुसलमानांकडनं, या जिहाद्यांकडनं जे ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचाच प्रकार ह्या मुलीला माहिती होता. पण ती मुलगी, आपली हिंदू मुलगी जागृत असल्यामुळे तिने या सगळ्या आपल्या कुटुंबियांना सांगून ह्या जो जिहादी मुलगा होता याला पकडून दिलं. पकडून त्याला आम्ही पोलीस स्टेशनला हजर केला असता त्यांनी सांगितलं की कोणी रहीम नावाचा मुलगा आहे, त्यांनी तिचा नंबर तिला त्या मुलीला दिला. रहीम नावाच्या मुलाने त्या रहीमचा पण शोध घेतला पाहिजे, अब्दुलचा पण शोध घेतला पाहिजे
आणि कोणी कोणी याच्यामध्ये रॅकेटमध्ये आहे यासाठी आम्ही एसीपी हेमाडे साहेबांबरोबर आमची मीटिंग झाली असता एसीपी हेमाडे साहेबांनी संपूर्ण सर्व पोलीस प्रशासनाला स्थानिक पोलीस प्रशासनाला ऑर्डर दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने पोलीस त्याची संबंध असावा की तिला ब्लॅकमेल करतो, तिला फसवतो, अशा काही तक्रार अशी दाखल झालेली आहे. एक वांगणीमध्ये राहणारी पीडित मुलगी, तिला एक तरुण लग्न झालेला एक पुरुष वारंवार 2 ते 4 दिवसापासून मेसेज करत होता आणि भेटायला बोलत होता. मग तू अशा प्रकारे आहे, चांगली आहे. आणि मग त्या मुलीने मी त्या मुलीचं खरं तर अभिनंदन करतो, तिला मनापासून शुभेच्छा देतो. त्या मुलीने एक डेअरिंग करून त्या मुलाला भेटण्यासाठी टायमिंग दिला आणि डोंबिवली येथे असलेल्या शिवमंदिर रोडवर त्या लोक भेटल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आला. खरं तर त्या मुलींचं मनापासून मी अभिनंदन करतो. अशा घटना होत असेल तर सर्व मुली असतील, भगिनी असतील, त्यांनी डेअरिंग केलं पाहिजे. आणि जे असे समाजघातक लोक आहेत, जे मुलींना फसवण्याचं काम करतात, महिलांना फसवण्याचं काम करतात, आणि अशा लोकांना मोठ्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे. आज पोलीस स्टेशनला त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केलं, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करू अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि अशा मुलांची खोलवर जाऊन की याच्या मागे काही मोठं षडयंत्र आहे का, याची सखोल चौकशी केली पाहिजे पोलिसांनी, अशीही मागणी आपण केलेली आहे. आणि त्या मुलीचं परत मी अभिनंदन करतो की मोठ्या प्रमाणात डेअरिंग